नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि झणझणीत चिकन मसाला आणि तो पण अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होतो. चला तर मग ही साधी सोपी रेसिपी कशी बनवायची ते पाहूया. आणि तुम्हाला ही रेसिपी हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा नवनवीन साध्या सोप्या रेसिपी चॅनलवरती उपलब्ध आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर चिकन मसाला बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतकं चिकन 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता मी त्याला एक चमचाभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपल्या हळद मीठ चिकनला व्यवस्थित लागलं जाईल. आता हळद मीठ लावलेलं चिकन आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण चिकनसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्याच्यासाठी एक मोठा कांदा, टोमॅटो, 15-20 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आणि एक 1.5-2 चमचा इथं मी भाजके तीळ वापरले आहेत. तिळामुळे ग्रेव्हीला छान चवही येते आणि ती थिक पण होते. तर आता आपण कुकरमध्ये झटकन पटकन असा चिकन मसाला बनवायला घेणार आहोत. त्याच्यासाठी कुकरमध्ये गेलं 2 चमचे तेल आणि एक तमालपत्र टाकून घ्यायचं आहे बरं का. आणि आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून चांगला 2-3 मिनटं व्यवस्थित असा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. इथं मी कुकरमध्ये चिकन मसाला बनवते. तुम्हाला जर पातेल्यामध्ये बनवायचं आहे तरी तुम्ही बनवू शकता, पण कुकरमध्ये अगदी 10 ते 15 मिनटात एका शिट्टीमध्ये चिकन शिजून तयार होतं आणि पटकन असा चिकन मसाला तयार होतो. चल आता मसाला 3-4 मिनटं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथं मी 2 मोठे चमचे महाराष्ट्रीयन चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि 1 चमचावर धना पावडर टाकले आणि परत त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आणि अजून थोडंसं तेल टाकून छान असं अजून 3-4 मिनटं मध्यम आचेवरती परतून घेऊया. आता मसाला छान असा परतला आहे, त्याला तेल सुटायला लागले. आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं 2-3 मिनटं परत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे. इथं आपण पाणी टाकायची अजिबात पण गडबड करायची नाही. इथं छान असं चिकन 2-3 मिनटं परतलं की त्या सगळ्या मसाल्यांची चव चिकनला लागते आणि छान असं चिकन झणझणीत बनवून तयार होतं. आता त्याच्यावरती आपण 2 मिनटं असं झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण लावायचं नाही बरं का, फक्त झाकण ठेवायचं आणि 2 मिनटानंतर काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता चिकनला छान असं खालून तेल सुटायला लागले. आता परत एकदा आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये अगदी 1 ते 1.5 कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त त्याची ग्रेव्ही हवी असेल, पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यावर टाकायची कोथिंबीर आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक मध्यम आचेवरती त्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. 2 शिट्ट्यामध्ये छान असं चिकन आपलं शिजून तयार होतं. आता आपण बघूयात. साधारणतः 7 मिनटं झालेली आहेत. कुकरचं झाकण काढलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी झणझणीत असा चिकन मसाला बनवून तयार झाला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि याच्यामध्ये बाहेरचा कोणताच मसाला वापरला नाही. अगदी आपल्या घरामध्ये असते त्या चटणीपासून हा मसाला बनवून तयार झाला आहे. तर पटकन काहीतरी खावंसं वाटलं तर हा चिकन मसाला नक्की ट्राय करा. थँक्यू.